मी प्राध्यापक डॉक्टर लता वाघेला BA भाग 2च्या 4थ्या सेमच्या विद्यार्थिनींचे गृह अर्थशास्त्राच्या तासिकेला स्वागत करते. विद्यार्थी मैत्रिणींनो, काल आपण उपचारात्मक आहाराचे प्रकार पाहिले. म्हणजे आतापर्यंत आपण पुन्हा जर एक रिव्हिजन म्हटलं तर आपल्याला असं दिसतं की उपचारात्मक आहार म्हणजे काय, त्याच्या परिभाषा आपण पाहिल्या. त्याच्यानंतर उपचारात्मक आहार जो आपल्याला सांगतो किंवा त्याबद्दल मार्गदर्शन करतो त्या आहार तज्ज्ञाच्या परिभाषा आपण पाहिल्या. आहार तज्ज्ञाची भूमिका काय आहे ना, आहार तज्ज्ञांमध्ये कोणती वैशिष्ट्य असायला पाहिजे. त्याच्यानंतर आहार उपचार कुठल्या प्रकारे केला जातो, कोणत्या रोगावर कोणत्या प्रकारचा आहार दिला जातो किंवा कोणत्या प्रकारच्या उपचारात्मक आहाराचा वापर केला जातो. आपण उपचारात्मक आहाराचे त्याची परिभाषा पाहिली, त्याचे 3 प्रकार पाहिले, 5 प्रकार पाहिले. त्या 5 प्रकारामध्ये पहिला आपण नितळ आहार पाहिला, दुसरा द्रव आहार पाहिला, त्याच्यानंतर मऊ आहार पाहिला, त्याच्यानंतर शांत आहार पाहिला आणि त्याच्यानंतर सामान्य आहार पाहिला. आणि मग सामान्य आहारानंतर तो रुग्ण सर्वसामान्य आहाराकडे येऊ शकतो. मग ते कोणते पदार्थ असतात, कोणत्या पदार्थांचा कोणत्या आहारामध्ये समावेश होतो, याबद्दलची इत्थंभूत माहिती आपण मागच्या 3-4 पिरियडमध्ये काय म्हणतात ऑब्जेक्टिव्हच्या सहाय्याने अभ्यासली. आज आपण हे जे महत्त्वाचं कार्य आहे ना, जे समाजामधले लोकांचं संरक्षण करणं, आहार आणि आरोग्याबद्दल मार्गदर्शन करणं, काही अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर ते परिस्थितीला सामोरं जाणं, त्याच्यासाठी उपाययोजना करणं, की जी परिस्थिती आपण आता अनुभवून राहिलो आहे. सध्या कोरोना काळ आहे ना, मग कोरोनामध्ये काय करायचं, कसं करायचं आहे ना, याबाबतचं सर्व मार्गदर्शन आपल्याला कोण करत होतं, कोण करत आहे सध्या? WHO करत आहे, जिला आपण जागतिक आरोग्य संघटना या नावाने ओळखतो. आतापर्यंत फक्त आपल्या WHO आपण या सगळ्या न्यूजमध्ये ऐकलं होतं. आज आपल्याला WHO काय आहे किंवा ही संघटना काय कार्य करते, कशा पद्धतीने पूर्ण जगातील मानवजातीचं संरक्षण करते, नुसतं मानवजाती नाही तर सर्व सजीवांचं संरक्षण करते, याबाबतची चर्चा आपल्याला या पहिल्या युनिटच्या शेवटच्या पॉईंटमध्ये करायची आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला 4 प्रकारच्या संस्था अभ्यासायच्या आहे. त्या काही संस्था यातल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करतात आणि काही संस्था राष्ट्रीय स्तरावर कार्य करताना दिसून येतात. तशा तर 7-8 संस्था आहेत, परंतु आपल्याला या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये फक्त 4 संस्था दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण या 4 संस्थाचा सविस्तर विचार करणार आहोत. या संस्थाचा अभ्यास झाला की आपलं पहिलं युनिट हे पूर्ण होऊन जाईल. तर या आहारविषयक समस्या सोडवण्यासाठी कार्यरत आंतरराष्ट्रीय संघटना आहे. तर या आंतरराष्ट्रीय संघटना कोणत्या आहे? जागतिक आरोग्य संघटना, ज्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतात. त्याचे प्रत्येक अध्यक्ष एक घेतले तर WHO शॉर्टमध्ये त्याला म्हणतात. त्याच्यानंतर दुसरे अन्न कृषी संघटना, त्याला दिले आहे फार्मर ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन फूड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, तर त्याचाही अध्यक्ष घेऊन त्याला FAO हे नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र बालनिधी, तर याचं जे शॉर्टकट आहे तो युनिसेफ या नावाने या ठिकाणी दिलेलं आहे. त्याची मराठीत एक तर नावं ठेवा, नाही तर मग त्याची इंग्लिशमध्ये ॲब्रिव्हिएशन जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला सहज म्हणजे अभ्यास करायला थोडंसं सोपं राहील आहे ना. त्याच्यामुळे ह्या ज्या 4 प्रकारच्या संघटना आहे, या 3 प्रकारच्या संघटना आहे, तर या 3 संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करतात. आणि म्हणून आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तराच्या 3 आणि राष्ट्रीय स्तराची 1 अशा 4 संघटनांचा अभ्यास करायचा आहे. तर आपण पहिलं ऑब्जेक्टिव्ह आपलं होतं की या 3 प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संघटना काय म्हणतात, अन्नाविषयीच्या आहारविषयीच्या वेगवेगळ्या समस्या काय करते, सॉल्व करते किंवा त्या समस्यांवर तोडगा काढत असते. पुढचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे, ही संस्था आहार व पोषणाच्या समस्या सोडवण्यासाठी भारतीय संघटना आहे. म्हणजे ही राष्ट्रीय स्तरावरची आहे आणि तिला काय म्हणतात, राष्ट्रीय पोषण संस्था, न्यूट्रिशन इन्स्टिट्यूट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन आहे ना, म्हणजे राष्ट्रीय पोषण संस्था, याला NIN या नावाने ओळखलं जातं. तर आपल्याला वर ज्या 3 दिलेल्या आपण अभ्यासला, त्या 3 आंतरराष्ट्रीय आणि 1 राष्ट्रीय अशा 4 संघटनांचा अभ्यास करायचा आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये यातली कुठलीही संघटना विचारली जाऊ शकते. त्याच्यामुळे तुमचा ऑब्जेक्टिव्ह चुकायला नाही पाहिजे, कारण 1 ऑब्जेक्टिव्ह चुकलं तर 2 मार्क मायनस होतात आणि 1 ऑब्जेक्टिव्ह बरोबर असेल तर पटकन 2 मार्क प्लस होतात. त्याच्यामुळे
ऑब्जेक्टिव्हचा सविस्तर अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर तिसरं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते अन्न उत्पादन आहे ना, अन्न उत्पादन करणे आणि अन्न उत्पादन आणि अन्नाची गरज या दोन्हींमध्ये संतुलन साधण्यासाठी जी संस्था प्रयत्न करते तिला काय म्हणतात, किंवा ती कोणती संस्था आहे की जी अन्नाचं उत्पादन म्हणजे शेतीचं उत्पादन आणि अन्नाची म्हणजे त्या ठिकाणी त्या देशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या अन्नाची जी गरज आहे या दोन्हीमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करणारी संस्था म्हणजे अन्न कृषी संघटना होय. कदाचित एखाद्या वेळेस FAO विचारतील तरीही तुम्हाला ती निवडता आली पाहिजे, म्हणून मी त्यांचे एब्रिवेशन पण दिले आणि त्यांचं मराठीमध्ये सविस्तर नाव पण दिलेलं आहे. इंग्लिशची नावं मी मुद्दामून सांगितले नाही, कारण तुम्ही सगळ्या मराठी मीडियममध्ये पेपर सोडवणार आहे आणि जर इंग्लिशमध्ये नावं सांगितली तर ती स्पेलिंग तुमची चुकू शकतात किंवा लक्षात ठेवायला थोडंसं कठीण जाईल तुम्हाला. म्हणून आपण मराठी नावं आणि एब्रिवेशन इंग्लिशमध्ये एवढं जरी लक्षात ठेवलं तरीही या बाबतीतलं एकही ऑब्जेक्टिव्ह तुमचं चुकणार नाही. त्याच्यानंतर अन्न कृषी संघटनेची स्थापना या साली झाली. केव्हा झाली? 1945 म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच अन्न कृषी संघटनेची स्थापना झालेली आहे. कारण आताच आपण पाहिलं की ती एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. मग ते आंतरराष्ट्रीय संघटनेची 1945मध्ये स्थापना झाल्यानंतर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर मात्र त्या संघटनेचा काय झाला, सदस्य बनला. आणि त्याच्यामुळे याची संघटनेची काय म्हणतात वर्ष विचारू शकतात ऑब्जेक्टिव्हमध्ये, तर तुम्हाला कुठलं वर्ष निवडायचं आहे? 1945. त्याच्यानंतर अन्न व कृषी संघटनेचे मुख्य कार्यालय या देशातील या शहरात आहे. एखाद्या वेळेस देश विचारतील किंवा देशाचं नाव विचारून शहराचं नाव विचारतील आहे ना, तर त्याच्यामुळे हे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही 2 प्रकारे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर या ठिकाणी मी दोन्ही प्रकार एकत्र केलेले आहे. तर अन्न कृषी संघटनेचं मुख्य कार्यालय रोम या देशातील इटली या शहरात आहे. एखाद्या वेळेस असं विचारतील अन्न कृषी संघटनेचे मुख्य कार्यालय रोममधील या शहरात आहे ना, असं विचारतील. मग ऑप्शन तुम्हाला कोणतं निवडावं लागेल? इटली. किंवा असं विचारतील की अन्न आणि कृषी संघटनेचं मुख्य कार्यालय या देशातील इटली शहरामध्ये आहे, मग तुम्हाला कोणता देश निवडावा लागेल? रोम. आणि म्हणून आपण दोन्ही पद्धतीने या ऑब्जेक्टिव्हमध्ये एका ऑब्जेक्टिव्हमध्ये 2 ऑब्जेक्टिव्हचा विचार केलेला आहे. अन्न व कृषी संघटनेचे आशिया विभागातील प्रादेशिक कार्यालय येथे आहे. तर प्रादेशिक कार्यालय कुठे आहे? बँकॉकमध्ये. आशिया खंड, भारत हा आशिया खंडामध्ये येतो. आणि तुम्हाला माहिती असेल की भूगोल शिकले असेल तेव्हा तुम्हाला सांगितलं असेल तुमच्या टीचरने की देशामध्ये 5 खंड आहे ना. कोणता आहे? उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, युरोप आणि एशिया. आणि सगळ्यात लहान खंड कोणता आहे? ऑस्ट्रेलिया आहे. म्हणजे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे जरी 2 भाग असले तरी त्यांचा ते एक स्वतंत्र असं पूर्ण खंड आहे किंवा पूर्ण असा भाग आहे. आणि सगळ्यात मोठा काय म्हणतात आशिया खंड आहे आणि सगळ्यात लहान ऑस्ट्रेलिया खंड आहे. तर अशा प्रकारे आपल्या आशिया खंडातील प्रादेशिक कार्यालय कशाचं? FAOचं आहे ना, अन्न कृषी संघटनेचं कुठे आहे? बँकॉक या देशामध्ये आहे किंवा या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर अन्न कृषी संघटनेचे भारतातील उपप्रादेशिक कार्यालय कुठे आहे? त्या आपल्या राजधानीमध्ये म्हणजे दिल्लीमध्ये आहे. मुख्य प्रादेशिक कार्यालय बँकॉक आणि भारतातील उपप्रादेशिक कार्यालय जर विचारलं तर ते तुम्हाला दिल्ली निवडावं लागेल. त्याच्यानंतर अन्न कृषी संघटनेचे हे देश सदस्य आहे ना. मग कोणत्या आहे आशिया खंडातील? तर भारत, नेपाळ आणि सिलोन आहे ना. तुम्ही म्हणाल तर सिलोन कोणता देश आहे? तर सिलोन हा श्रीलंकेला आधी सिलोन म्हणायचे, आता त्याचं नूतनीकरण नाव झालेलं आहे. जसं आपल्या भारताला आधी हिंदुस्थान म्हणायचे, आता त्याला भारत नाव पडलं. आणि इंडिया हे नाव कोणी दिलं आहे? आपल्याला इंग्रजांनी दिलं आहे. कारण आपल्या भारत देशावर 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं आणि त्याच्यामुळे इंग्रजांनी आपल्याला इंडिया हे नाव दिलं आणि आपलं हिंदुस्थानचं नाव आता भारत झालेलं आहे. तसं आधी सिलोन होतं, त्या सिलोनचं आता श्रीलंका झालेलं आहे. भारत आपला मित्र देश किंवा आपल्या जवळचा देश आहे, शेजारचा देश आहे तो नेपाळ आणि काय म्हणतात श्रीलंका. तर असे हे 3 देश आहे
ते आपल्या काय म्हणतात या अन्न कृषी व संघटनेचे काय आहे आशिया देशातील किंवा आशिया खंडातील हे 3 देश त्याचे सदस्य आहे. सिलोन तुम्हाला सिलोनच विचारते, श्रीलंका विचारणार नाही, त्याच्यामुळे तुमचं नावामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून मी तुम्हाला त्या बाबतची एवढी पार्श्वभूमी सांगितली. अन्न व कृषी संघटनेच्या सरसंचालक यांच्याकडून निवडला जातो. कोण हा सरसंचालक कुठून निवडला जातो तर परिषदेकडनं, म्हणजे परिषदेमध्ये जे इतर सदस्य असेल जे आपल्याकडे आहे की नाही की काय म्हणतात नागरिक कोणाला निवडून देतात तर आपण नगर परिषदचं जर इलेक्शन असेल आपण कोणाला निवडून देतो, नगरसेवकाला निवडून देतो. मग नगरसेवक म्हणून आधी नगराध्यक्षाला निवडून द्यायचे, पण आता मात्र तोही बदल झालेला आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक दोन्ही निवडण्याचं स्वातंत्र्य नगरपालिकेने कोणाला दिलेलं आहे, व्यक्तींना किंवा जनतेला दिलेलं आहे. त्याच्यामुळे दोन्ही लोकांना निवडून द्यायचं जे महत्त्वपूर्ण कार्य आहे आज जनता करताना दिसून येते. अन्न व कृषी संघटनेचा ही जी संघटना स्थापन केली त्याचा मुख्य उद्देश काय होतं तर शेतीच्या उत्पादनात कशी वाढ करता येईल, पिकं कशी जास्तीत जास्त घेता येईल, भूमीचं संरक्षण कसं करता येईल, पाऊस नाही आला तर पाण्याचा पुरवठा शेतींना कसा करायचा, कीटक लागू नये म्हणून शेतीच्या अन्नाचं काय म्हणतात पिकांचं संरक्षण करायचं, म्हणजे जेणेकरून शेतीच्या उत्पन्नात वाढ होईल या बाबतीत विचार करणे आणि शेतीत नवीन पद्धतीचा उपयोग करणे, म्हणजे उत्पादन जास्त करण्यासाठी नवनवीन प्रयोग करणे आणि जास्तीत जास्त यशस्वी जे होणारे जे प्रयोग आहे त्यानुसार शेती करणे, आधुनिक पद्धतीने शेती करणे, जेणेकरून शेतीचं उत्पन्न वाढेल आणि देशातील जास्तीत जास्त लोकांना त्या अन्नाचा पुरवठा होणार नाही आणि भूकमरीसारखा जो काय म्हणतात देश स्तरावर किंवा काय म्हणतात राष्ट्रीय स्तरावरचा जो समस्या असते आहे ना तर ते उपासमारी हा जो राष्ट्रीय समस्या आहे ती समस्या कुठल्याही देशाला समोर येणार नाही किंवा कुठल्याही देशाला या उपासमारीच्या समस्येला तोंड द्यावं लागणार नाही याबाबतची काळजी कोण देतं, अन्न व कृषी संघटना यासाठी कार्य करते. नुसतं त्याच्यासाठी कार्य करत नाही तर प्रादेशिक जे काही प्रश्न असेल, प्रत्येक देशातले जे काही प्रश्न असेल तर या ठिकाणी आपण पुढचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला दिलेलं आहे की अन्न व कृषी संघटना या कार्याला मदत करते. अन्न व कृषी संघटना म्हणजे FAO ही जी संस्था आहे ती कोणाकोणाला मदत करते, ती या खालील कार्य करणाऱ्या लोकांना मदत करते. अर्थात मदत केव्हा करावी लागते, जेव्हा कोणी संकटात असेल तर या संकटांमध्ये अप्रत्यक्षरित्या या संकटांसाठी FAO किंवा अन्न कृषी संघटना मदत करते. तर त्याच्यामध्ये पहिलं जे मदतीचे क्षेत्र आहे ते म्हणजे वेगवेगळ्या देशात आहारविषयी ती काय करते, सर्वेक्षण करते आणि जो आहार तिथले लोक खात आहे तो त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य आहे किंवा नाही आहे ना, तिथल्या आहारामध्ये मग पाणी, भौगोलिक वातावरण या सगळ्या बाबींचा अभ्यास केला जातो. आलेले जे काही रिझल्ट असतात किंवा निष्कर्ष असतात ते त्या सभेमध्ये मांडले जातात, त्याच्यावर चर्चा होते आणि त्यातल्या ज्या काही अयोग्य बाबी असेल, त्या देशातलं भौगोलिक वातावरण चुकीचं असेल किंवा खाण्यापिण्याच्या पद्धती चुकीच्या असेल किंवा अन्नामध्ये काही विषारी पदार्थ येत असेल तर त्याबाबत काय केलं जातं, सोल्युशन किंवा त्याच्यावर पर्याय किंवा उपाययोजना शोधण्याचंही काम कोण करते, अन्न कृषी संघटना करते. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कार्य करते ते म्हणजे वेगवेगळ्या देशामध्ये ज्या काही आहारविषयीचे सर्वेक्षण आहे किंवा आहारविषयीच्या सवयी, आहार तयार करण्याच्या पद्धती आहे ना, या सगळ्या आहारविषयी ज्या ज्या गोष्टी असेल त्या सर्व विषयाचं ती सर्वेक्षण करते. त्याच्यानंतर प्रादेशिक प्रश्न असेल आहे ना, त्या देशामध्ये जर एखाद्या खाद्यपदार्थाची टंचाई असेल किंवा एखाद्या बाबीची टंचाई असेल, काही पोषणाच्या किंवा आरोग्यविषयीच्या काही अडचणी असेल, म्हणजे प्रादेशिक स्तरावर त्या देशाला ज्या ज्या अडचणी असेल त्या अडचणी जाणून घेण्याचा किंवा त्या अडचणी सोडवण्यास मदत करण्याचं कार्य कोण करते, FAO करत असते. त्याच्यानंतर शेतीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोगाबाबत काय करते, ती त्या देशाला किंवा त्या देशातील शेतकऱ्याला किंवा त्या देशातील जनतेला काय करते, मार्गदर्शन करते किंवा त्याबाबत ती सल्ला देते. ती डायरेक्ट सल्ला द्यायला येत नाही तर आपल्या देशातील कोणीतरी एखादा प्रतिनिधी निवडला जातो, तो त्या ठिकाणी जातो, तिथे त्या पद्धतीत नवीन तंत्रज्ञान शिकून येतो आणि ते तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये येऊन आपल्या देशातील इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं जातं. परंतु खरं जे तंत्रज्ञान शिकवण्याचं कार्य आहे ते कोण करतं, अन्न आणि कृषी संघटना आपल्या लेवलवर करत असते, आपल्या स्तरावर करत असते. त्याच्यानंतर धान्य संरक्षण कसं करायचं, त्याचं साठवणूक कशी करायची, शेतीला पूरक इतर जोडधंदे कसे विकसित करायचे आहे ना, नुसतं शेतीवर नाही तर त्याला लागणारं त्याच्यापासून जे काही
निघणारं उत्पन्न असते त्या उत्पन्नाचं विक्री करणे किंवा त्या अनावश्यक ज्या वस्तू असतात किंवा केरकचरा शेतीतून निघतो तर त्याच्यावर काही पशुपालन होतं का किंवा त्याला लागणारे त्याच्या शेतीशी संबंधीचे काही जोडधंदे असतात ते जोडधंदे देऊन देशातील जास्तीत जास्त लोकांना रोजगार देण्याचं कार्यही कोण करतं? ही अन्न व कृषी संघटना करत असते. त्याच्यामुळे जोडधंदे कसे विकसित करायचे, कोणते जोडधंदे शेतीला पूरक आहे या सगळ्यांबाबतची जी माहिती आहे ती माहिती कोण पुरवतं? आपल्याला FAO प्रत्येक देशाला, जगातील प्रत्येक देशाला पुरवते आणि विशेषतः जे देश त्याचे सदस्य आहे त्याची तर जबाबदारी ते चांगल्या प्रकारे पार पाडतात. काही आर्थिक संकट आली किंवा काही पूर आले किंवा वादळ आलं, वारं आलं तर याबाबत जे काही त्या देशाचं काय म्हणतात आर्थिक नुकसान होतं ते आर्थिक नुकसान भरून देण्यासाठी सुद्धा मदतीचा हात ही संस्था देत असते. काही तांत्रिक अडचणी आल्या असेल त्या देशाच्या कार्यामध्ये तर त्या तांत्रिक अडचणी सोडवते. काही तंत्रज्ञान त्यांना लागत असेल किंवा तंत्रज्ञान आर्थिक सहाय्य लागत असेल तर ते सुद्धा द्यायचं कार्य कोण करतं? FAO करतं. विकसनशील म्हणजे ज्या देश आपला विकास घडवत आहे, जे अजून त्यांचा विकास पूर्ण झाला नाही अशा विकसनशील राष्ट्रांचा समाज आर्थिक दर्जा उंचावण्यास काय करते? ती मदत करते. मग ते आहार असो, आरोग्य असो, उद्योग असो, आहे की नाही, कुठल्याही बाबतीत ज्यामुळे देशातील राहणीमान लोकांचं उंचावेल त्यासाठी लागणारा ज्या गोष्टी असतात त्या पूरक बाबींना ही संघटना काय करते? मदत करते. मातांचं आरोग्यांचं मातांना पोषक आहाराचं महत्त्व पटवून दिलं जातं जेणेकरून ती आई चांगला आहार घेईल आणि जी आई चांगला आहार घेईल तिला स्वस्थ आणि काय म्हणतात निरोगी बालक जन्माला येईल जे देशाचा एक चांगला नागरिक बनू शकते. आणि त्याच्यामुळे मातांना पोषणाचे महत्त्व पटवून आहारविषयक शिक्षण त्या मातांना दिलं जातं. विशेषतः गर्भवती स्त्रिया आणि दूध पाजणाऱ्या ज्या आया असतात त्यांना या बाबतीत शिक्षण दिलं जातं. आणि या दोन्ही अवस्थेमध्ये बालक हे पूर्णपणे आईवर अवलंबून असतं, मातेवर अवलंबून असतं. तर अशा वेळेस या लोकांना प्रशिक्षण देऊन, शिक्षण देऊन वेळ पडली तर त्या पद्धतीचा आहार त्यांना पुरवला जातो आणि त्या आहाराच्या माध्यमातून त्या देशातील जनतेचं आहार आणि आरोग्याविषयीची जी काही काळजी आहे ती ही संघटना पाहत असते किंवा त्याचं उत्तरदायित्व ही संघटना घेत असते. त्याच्यानंतर अन्न व कृषी संघटनेचे कार्य यातून प्रकाशित केले जाते. तर कशातून? वेगवेगळे मासिकं ते लोक छापतात, वेगवेगळे परिपत्रक छापतात, ब्राउझर छापतात, आहे ना, त्या फोल्डर छापतात आणि त्यातून त्या पदार्थांचं लोकांना महत्त्व पटवून दिलं जातं की जसं आयोडीन. सुरुवातीला भारतामध्ये आयोडीन मिठाचा म्हणजे आयोडीनचा कमतरतेमुळे किंवा भारताच्या काही भागातील पाणी असं आहे की ज्याच्यामध्ये आयोडीनची कमतरता आहे, काही ठिकाणी फ्लोरीनची कमतरता आहे, काही ठिकाणी त्यांचं आधिक्य आहे. मग आधिक्याचे दुष्परिणाम किंवा कमतरतेचे दुष्परिणाम तिथली जी लोकं किंवा तिथली जी लोकसंख्यातील लोक काय म्हणतात भोगत आहे तर त्यापासून त्यांना दूर करण्यासाठी किंवा त्यांचं आरोग्य चांगलं करण्यासाठी उपाययोजना या मासिक आणि परिपत्रकाच्या माध्यमातून वाटण्याचं कार्य केलं जातं. पूर्वी भारतामध्ये काही ठिकाणी काय म्हणतात पाण्यामध्ये आयोडीनचं प्रमाण कमी असल्यामुळे तिथल्या लोकांना गंडमाळा नावाचा किंवा गॉयटर नावाचा हा जो आजार व्हायचा तर त्याच्यावर सोल्युशन काढण्याचंही कार्य WHO सारख्या किंवा FAO सारख्या संघटनेने केलं. त्याच्यामुळे जे काही नवीन संशोधन झालं असेल जे देशाच्या आणि जनतेच्या फायद्याचं असेल ती सर्व माहिती ते मासिक आणि परिपत्रकातनं काय करतात? प्रकाशित करतात आणि प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचवून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतात. अन्न व कृषी संघटना या स्तरावर कार्य करते. कोणत्या स्तरावर? फक्त देश पातळीवर कार्य करत नाही तर ती जागतिक स्तरावर कार्य करते. म्हणून तिला काय म्हणतात? इंटरनॅशनल एजन्सी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी संघटना म्हणून ओळखलं जातं. अन्न व कृषी संघटना आपली ही माहिती याद्वारे प्रकाशित करते. कोणती माहिती? कृषी म्हणजे शेतीविषयीची, अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक बजेट किंवा देशाची जी आर्थिक व्यवस्था असते ती आर्थिक व्यवस्था, संख्याशास्त्र म्हणजे लोकसंख्या किती आहे, त्यांना मिळणारं दरडोई उत्पन्न किती आहे ना, लोकसंख्या आणि उत्पन्न, लोकसंख्या आणि आरोग्य, लोकसंख्या आणि दवाखाने, लोकसंख्या आणि शिक्षण देणाऱ्या शाळा यांचं प्रमाण कसं आहे यासाठी संख्याशास्त्राचा अभ्यास ती करते किंवा संख्याशास्त्राद्वारे ही माहिती जनतेला
पोहोचते आणि इतर उपयुक्त माहिती ही पुस्तकं, परिपत्रक आणि मासिकाद्वारे द्यायचा प्रयत्न करते. तर अशा प्रकारे अन्न व कृषी संघटना लोकांमध्ये, देशातील किंवा जगातील प्रत्येक देशातील लोकांमध्ये जनजागृती करण्याचं कार्य अशा पद्धतीने ती करत असते. त्याच्यानंतर अन्न व कृषी संघटना याशिवाय म्हणजे या व्यतिरिक्त कोणतं कार्य करते? CD तयार करणे आणि इंटरनेटवर तांत्रिक सल्ला त्या देशाला देणे. कारण आपण पाहतो आता माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. आता कोणी मासिक वाचत नाही, जास्तीत जास्त पेपर वाचतात, पण मासिक वाचत नाही. परंतु मासिकमध्ये सविस्तर माहिती दिली जाते. मासिकची माहिती कधीही उडत नाही, जुनी होत नाही. CDची माहिती, ऑनलाईनची माहिती उडून जाते. आताच तुम्ही पहा, 1 महिन्यानंतर जर तुम्हाला एखादा महत्त्वाचा मेसेज तुमच्या WhatsApp ग्रुपवर द्यायचा असेल तर तो कुठेतरी डिलीट झालेला असतो, आपोआप डिलीट होतं. आणि त्याच्यामुळे अलीकडे स्पीड आलेली आहे याला. कारण त्यात माहिती तंत्रज्ञानामुळे काय झाली आहे की अमेरिकेमध्ये जर एखादी घटना घडली असेल तर त्या घटनेची माहिती आपल्याला अगदी काही सेकंदामध्ये आपल्या भारतामध्ये कळू शकते. आणि त्याच्या मागची कारणं वगैरे म्हणजे ज्याला न्यूज संप्रेषण म्हणतो, मीडिया आहे ना, हे मीडिया आता इलेक्ट्रॉनिक मीडिया झाल्यामुळे त्याच्यामुळे काय होतात की कुठल्याही देशामध्ये कुठलीही छोटी मोठी घटना घडली तरीही ती पूर्ण जगभर मिळू शकते. याला कारण आहे CD नंतर आता अत्याधुनिक तंत्र म्हणजे इंटरनेट आलेलं आहे. तर अशा प्रकारे या नवीन माहिती तंत्रज्ञान माध्यमाचा सुद्धा FAO किंवा अन्न कृषी संघटना काय करते? याही स्तरावर कार्य करून जितका लवकर चांगली माहिती जनहितासाठी लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढा पोहोचवण्याचा ती प्रयत्न करते. त्याच्यानंतरची दुसरी आणि महत्त्वाची संघटना आहे ती आहे जागतिक आरोग्य संघटना, जिला आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतो, जी सध्या कोरोना स्थितीला नियंत्रित करण्याचं खूप मोठ्या स्तरावर मागील 1.5 वर्षापासून जी कार्य करत आहे. आणि त्याच्यामुळे आज आपल्याला जी लस मिळालेली आहे ना, ती भारतामध्ये शोधली. म्हणजे कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लस शोधण्याचं कार्य जगातील प्रत्येक देशाने सुरू केलेलं आहे. कोणाला लवकर यश मिळालं, कोणा उशिरा यश मिळालं. आपल्या भारतामध्ये ही जी लस आली आहे कोव्हॅक्सिन, ही आपली भारताची लस आहे. कोविडशिल्ड ही सुद्धा भारतीय आहे. परंतु त्याचं जे अधिकार आहे ते काय म्हणतात, एक विशिष्ट कंपनीला काय म्हणतात इतर देशांनी, जागतिक स्तरावरील काही महत्त्वाच्या देशांनी दिल्यामुळे तिला आंतरराष्ट्रीय जरी समजत असले तरी त्याची निर्मिती भारतासारख्या देशामध्ये झालेली आहे. आणि त्याच्यामुळे कोरोना नियंत्रित करण्यासाठी भारताचंही एक फार महत्त्वपूर्ण, आपल्या देशाचंही फार महत्त्वपूर्ण योगदान आहे. तर असं जागतिक स्तरावर जे कार्य करणारी संघटना आहे तिला जागतिक आरोग्य संघटना म्हणतात. आणि याची जी सुरुवात आहे जागतिक आरोग्य संघटन याची सुरुवात कुठे झाली? अमेरिकामध्ये या संघटनेची सुरुवात झालेली आहे. सर्वप्रथम अमेरिकामध्ये जागतिक स्तरावर आरोग्य संघटना तयार करण्याची काय म्हणतात संकल्पना मांडली गेली किंवा त्याची काय म्हणतात सुरुवात ही त्या संघटनेची सुरुवात किंवा स्थापना ही अमेरिकेमध्ये केल्या गेली. ही संघटनेची स्थापना केव्हा केली गेली? 7 एप्रिल 1948 म्हणजे आपला देश स्वातंत्र्य होण्याच्या 4 महिन्याआधी आहे ना. आपण ऑगस्टमध्ये 15 ऑगस्टला स्वतंत्र झालो 1948. आणि ही जी संघटना आहे ती 7 एप्रिल 1948 साली अमेरिकामध्ये स्थापन झाली. आणि म्हणून 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन म्हणून सुद्धा आपण आता देशातील जगातील प्रत्येक देश 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य संघटना दिवस म्हणून सेलिब्रेट करते. विविध प्रकारचे आरोग्य आणि पोषणासंबंधीचे कार्यक्रम घेऊन आपापल्या देशातील लोकांमध्ये जनजागृती करण्याचं कार्य करत असते. आपल्या भारतात मोदी सरकारने किंवा आपल्या प्रधानमंत्र्यांनी मागील 2 वर्षापासून 7 एप्रिल एका दिवशीच जागतिक आरोग्य संघटनाच्या स्थापनेच्या दिवशीच जागतिक आरोग्य संघटना दिन साजरा नाही करायचा, तर त्यांनी 7 एप्रिलपासूनचं 7 मे असा एक महिनाभर अशा प्रकारचे विविध कार्यक्रम घेऊन भारतासारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये लोकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केलेले आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्य कार्य काय आहे किंवा मुख्य उद्देश काय आहे? तर प्रत्येक देशातील किंवा जगातील प्रत्येक लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे आणि आरोग्याचं फक्त संरक्षण करणं नाही तर आरोग्याचं संवर्धन करणं
जे कार्य सध्या कोरोना काळामध्ये आता जे लसीकरण सुरू आहे ते करत आहे. नुसतं कोरोनापासून संरक्षण करत नाही ही लस, तर काय करते, आपल्या शरीरामध्ये ती लस काय करते, रोगप्रतिकारक क्षमता निर्माण करते, जेणेकरून आपल्याला भविष्यात कुठेही तुम्ही बाहेर गेल्यानंतर कोणाही कोरोना संबंधित किंवा कोरोना झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्या तर तुम्हाला त्याची लक्षणं दिसतील, परंतु त्यामुळे मृत्यू मात्र लस ज्यांनी घेतली आहे त्यांना येणार नाही, असं आपलं सायन्स आपल्याला सांगतं. आणि त्याच्यामुळे आरोग्य संघटना सुरू करण्यामागचा किंवा त्याची स्थापना करण्यामागचा मुख्य उद्देश हाच होता की आरोग्याचं संरक्षण करणं, नुसतं संरक्षण नाही तर आरोग्य आणखीन जास्त प्रबळ करणं किंवा त्याचं संवर्धन करणं, या 2 उद्देशाने जागतिक आरोग्य संघटनेची सुरुवात 7 एप्रिल 1948 रोजी अमेरिका या देशामध्ये स्थापन झाली. WHO चे जागतिक स्तरावर काम योग्य प्रकारे करण्यासाठी इतक्या भागामध्ये त्याचं विभाजन केलं आहे. कारण एकटा अमेरिका जगातील सर्व देशांमध्ये या सगळ्या गोष्टींचा पुरवठा करू शकत नाही, म्हणून त्यांनी त्याचं जसं काम मोठं होत गेलं, जसजसं इतर देश त्याला जुळत गेले तसतसं त्याचं कार्यक्षेत्र वाढलं. आणि त्याचं कार्यक्षेत्र वाढल्यामुळे त्याच्या अमेरिका हा सगळ्या देशातील लोकांना मार्गदर्शनासाठी किंवा या सगळ्या गोष्टी देण्यासाठी त्याची जी शक्ती आहे ती त्याला कमी पडू लागली. काम वाढलं आणि त्याच्यामुळे त्या कामासह मग त्यांनी काय केलं, विभाजन केलं. आणि आजही या 6 भागांमध्ये त्यांनी विभाजन केलं. आणि आजही आजच्या दिवसापर्यंत 6 विभागामध्ये जागतिक आरोग्य संघटना कार्य करत आहे. मग जरी चीनने काय म्हणतात कोरोना जगाला दिला असला तरीही चीनलासुद्धा जी काही मदत लागत असेल ती मदत ही काय म्हणतात जागतिक आरोग्य संघटनेद्वारा दिल्या जात आहे. आणखीन जागतिक संघटने WHO संबंधित जागतिक आरोग्य संघटनेसंबंधीची जी आणखीन माहिती आहे ती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. आज आपण कोणती संघटना अभ्यासली, आज आपण 4 संघटनांची ओळख करून घेतली. कोणती, WHO, FAO, युनिसेफ आणि NIN. आंतरराष्ट्रीय स्तरावर 3 संघटना कार्य करतात. कोणकोण, WHO, FAO आणि युनिसेफ. आणि राष्ट्रीय स्तरावर कोण करते, NIN. अशा 4 संघटना आपल्याला यावर्षी अभ्यासायच्या आहेत. त्या 3-4 संघटनांची नावं आपण ओळखून घेतली, त्यांचं काय म्हणतात मराठीत काय त्याचा अर्थ होतो हे सुद्धा आपण जाणून घेतलं. आणि त्यातला FAO अन्न आणि शेती व अन्न संघटना जी आहे तर ती जी जागतिक स्तरावर कार्य करणारी संघटना आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली. आणि जागतिक आरोग्य संघटनेची आपण आज ओळख करून घेतली. उद्याच्या तासिकेला आपण जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ याबद्दलचे ऑब्जेक्टिव्हच्या माध्यमातून माहिती अभ्यासणार आहोत. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, तुम्ही पण सुरक्षित राहा आणि घरच्या लोकांचं सुद्धा संरक्षण करा. या ठिकाणी मी थांबते.